नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर या ठिकाणी चॅनलला तुम्ही अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. नेहमी दोन गोष्टी लक्षात ठेवा, या चॅनलवरती दोन व्हिडिओ अपलोड होत असतात. एक असतो सकाळी 6 वाजता जो की चालू घडामोडीचा असतो आणि एक असतो संध्याकाळी 7:30 वाजता जो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला टॉपिक सांगता की सर याच्यावरती व्हिडिओ बनवा, त्याच्यावरती व्हिडिओ बनवा, त्याच्यावरती व्हिडिओ हा संध्याकाळी 7:30 वाजता येत असतो. दोन्हीही व्हिडिओ तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा, हे दोन्ही व्हिडिओ तुम्हाला पाहण्यामध्ये तुम्हाला कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आहे. पाहूया पहिली स्लाइड. पहिला प्रश्न काय आहे? 32वा बिहारी पुरस्कार या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर माधव हाडा या व्यक्तींना या ठिकाणी 32व्या बिहारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. क्लिअर? पुढचा प्रश्न तुम्हाला फक्त चेक करायचा आहे. हे प्रश्न लिहून घ्यायची गरज नाही, फक्त चेक करा. 50 प्रश्नांपैकी तुम्हाला किती प्रश्नाची उत्तरं तुम्हाला सहज देता येतात. दुसरा प्रश्न काय आहे? कोणत्या संस्थेने ग्लोबल वॅक्सिन मार्केट रिपोर्ट 2022 हा अहवाल जारी केलेला आहे? तर WHO हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असा याचा फुल फॉर्म होतो. या संस्थेने ग्लोबल वॅक्सिन मार्केट रिपोर्ट 2022 हे या ठिकाणी पब्लिश केलेलं आहे. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात उंच मतदान केंद्र टिंबटिंब या ठिकाणी स्थित आहे? तर हिमाचल प्रदेश या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जगातील सर्वात उंच वोटर सेंटर या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न, T20 वर्ल्ड कप 2022 कोणी जिंकलेला आहे? तर इंग्लंड या देशाने विद्यार्थी मित्रांनो पाकिस्तान या देशाचा पराभव करून T20 वर्ल्ड कप 2022 हा जो काही किताब आहे तो या ठिकाणी जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, ICCचे नवीन अध्यक्ष म्हणून किंवा ICCचे अध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा कोणाची निवड झालेली आहे, म्हणजेच रिअपॉइंट कोणाची झालेली आहे? तर ग्रेग बार्कले असं त्यांचं नाव आहे, जे की इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे कोण होते? अध्यक्ष होते. त्यांची या ठिकाणी 2 वर्षासाठी त्यांचा जो काही कार्यकाळ आहे तो आता या ठिकाणी परत एकदा एक्सटेंड करण्यात आलेला आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न पाहूया. सरकारने BSNLच्या 4G नेटवर्कसाठी कोणत्या कंपनीसोबत करार केलेला आहे? तर TCS टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या IT फर्म सोबत या ठिकाणी सरकारने BSNLच्या 4G नेटवर्क सुविधेसाठी करार केलेला आहे. पुढचा प्रश्न, म्युनिसिपल बॉन्ड जारी करणारे भारतातील दुसरे शहर कोणते ठरले आहे? तर वडोदरा जे की गुजरातमधील आहे हे या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचे शहर ठरलेले आहे. कशासाठी? म्युनिसिपल बॉन्ड जारी करणारे. आणि पहिलं शहर कोणतं आहे? मग पहिलं शहर आहे पुणे शहर. एवढीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, बाल दिवस कोणत्या व्यक्तीच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येत असतो? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आपण दरवर्षी 14 नोव्हेंबरला साजरा करतो आणि यावर्षी 2022 मध्ये त्यांची आपण 133वी जयंती साजरी केली आहे. आणि यांची जयंती किंवा यांचा जन्मदिवस या ठिकाणी दरवर्षी भारतामध्ये बाल दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, बिरसा मुंडा यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी करण्यात आलेली आहे? तर 15 नोव्हेंबरला दरवर्षी या ठिकाणी यांची आपण जयंती म्हणून साजरी करीत असतो. पुढचा प्रश्न, टिंबटिंब या ठिकाणाहून देशातील सर्वात लांब नदी क्रूज सेवा या ठिकाणी धावणार आहे? तर उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून दिब्रुगड हे कुठे आहे? आसाम राज्यामध्ये. तर लक्षात ठेवा, ही देशातील सर्वात लांब नदी क्रूज सेवा असणार आहे, जी की उत्तर प्रदेशातील वाराणसी आणि आसाममधील दिब्रुगड याच्या दरम्यान या ठिकाणी धावणार आहे. 2023 जानेवारीपासून ही सेवा या ठिकाणी सुरू होणार आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, कोणत्या देशामध्ये नताशा पिरक मुसार या प्रथम महिला राष्ट्रपती बनलेल्या आहेत? तर स्लोवेनिया नावाचा देश आहे, त्या देशातील प्रथम महिला राष्ट्रपती बनलेल्या आहेत. त्यांचं नाव आहे नताशा पिरक मुसार. पुढचा प्रश्न, 5वी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चेन्नई आणि टिंबटिंब दरम्यान धावणार आहे. तर चेन्नई आणि म्हैसूर या 2 स्थानकादरम्यान या ठिकाणी 5व्या क्रमांकाची जी काही वंदे भारत एक्सप्रेस आहे ती या ठिकाणी धावणार आहे. मला कोणीतरी लगेच कमेंट करून सांगा, मग जे काही वंदे भारत आतापर्यंतच्या 1ली, 2री, 3री, 4थी आणि 5वी ह्या 5च्या 5 वंदे भारत एक्सप्रेसचे जे काही रूट्स आहेत त्याची रूट्सची जी काही माहिती आहे, म्हणजे कुठून कुठपर्यंत धावणार आहेत याची माहिती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहे. क्लिअर? पुढचा प्रश्न, कायद्याचे नियम निर्देशांक 2022 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 77वा क्रमांक आहे आपल्या प्यारा भारताचा. कोणत्या निर्देशांक मध्ये? कायद्याचे नियम निर्देशांक 2022 मध्ये. आणि 1 नंबरला कोण आहे? डेन्मार्क देश.
पुढचा प्रश्न, हत्ती दत्तक योजना किंवा हा जो काही इनिशिएटिव्ह आहे, उपक्रम आहे, तो कोणत्या व्याघ्र प्रकल्पाने सुरू केला आहे? तर अनामलाई नावाचा एक व्याघ्र प्रकल्प आहे तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत. त्या व्याघ्र प्रकल्पाने हत्ती दत्तक योजना हा उपक्रम सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न, अमेरिकेने कोणत्या देशाला चलन देखरेख यादीमधून काढून टाकलेले आहे? तर भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर 16 नोव्हेंबरला या ठिकाणी दरवर्षी आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर गौरव द्विवेदी असं त्यांचं नाव आहे. त्यांची या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, अंडर 19 पुरुष T20 विश्वचषक 2024चे यजमानपद कोणता देश भूषवणार आहे? तर श्रीलंका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, मूडीजने 2022 साठी भारताचा वाढीचा जो काही अंदाज आहे GDP वाढीचा तो 7.7% किती टक्के कमी केलेला आहे? तर 7% कमी केलेला आहे. पुढचा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे, एशियनचे 11व्या क्रमांकाचे सदस्य म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर पूर्व तिमोर नावाचा देश आहे, त्या देशाची या ठिकाणी 11व्या नंबरचं मेंबर म्हणून या ठिकाणी निवड झालेली आहे, एशियन ग्रुपचे 11वे सदस्य. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड, कोणाची मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी 2022च्या यासाठी निवड झालेली आहे? तर शरत कमल हे कोण आहेत? टेनिस प्लेयर आहेत, यांची या ठिकाणी निवड झालेली आहे. कशासाठी? मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2022 साठी. पुढचा प्रश्न, भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 53व्या आवृत्तीचे आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात येणार आहे? तर गोव्यामध्ये करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, 37व्या राष्ट्रीय खेळाचे आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात येणार आहे? तर याही ठिकाणी उत्तर गोवा हे राज्य असणार आहे. 36व्या क्रमांकाचे जे काही नॅशनल स्पोर्ट्स झाले होते, राष्ट्रीय खेळ झाले होते, बरोबर, नॅशनल गेम झाले होते, ते कोठे आयोजित करण्यात आले होते? तर गुजरात या राज्यामध्ये. आणि 37वे कोठे होणार आहेत? तर गोवा या राज्यामध्ये. पुढचा प्रश्न, कोणत्या गटाने ग्लोबल शील्ड नावाची योजना सुरू केली आहे? तर G7 या गटाने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल शील्ड नावाची एक स्कीम सुरू केली आहे. आणि हे जे काही G7 चे मधील जे काही 7 देश आहेत त्याच्याबद्दल मी ऑलरेडी ट्रिक सांगितली आहे. GF ज्यूस अशा प्रकारची ट्रिक आहे, त्याच्यामध्ये हे 7 देश समावेश आहेत. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 17 नोव्हेंबरला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी इंटरनॅशनल स्टुडंट्स डे म्हणून सेलिब्रेट करण्यात येत असतो. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, कोणत्या अभिनेत्याला ग्लोबल आयकॉन अवॉर्डने सन्मानित करण्यात येणार आहे? तर शाहरुख खान ह्या अभिनेत्याला या ठिकाणी ग्लोबल आयकॉन अवॉर्डने सन्मानित करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने वंगला उत्सव साजरा केलेला आहे? तर मेघालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहेत? तर हरियाणा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय नवजात सप्ताह केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 15 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर दरम्यान राष्ट्रीय नवजात सप्ताह या ठिकाणी साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, भारतातील पहिल्या खाजगीरित्या विकसित केलेल्या रॉकेटचे नाव काय आहे? तर विक्रम एस म्हणजेच विक्रम साराभाई यांच्या नावावर या रॉकेटचे नाव ठेवण्यात आलेले आहे. हे या ठिकाणी भारतातील पहिल्या खाजगीरित्या विकसित केलेल्या रॉकेटचे नाव आहे. अशा प्रकारे पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, कावेरी दक्षिण वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये सूचित करण्यात आलेलं आहे? तर तमिळनाडू राज्यातील 17व्या क्रमांकाचं वन्यजीव अभयारण्य म्हणून कावेरी दक्षिण वन्यजीव अभयारण्याला जे काही तमिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत MK स्टालिन यांनी या ठिकाणी अधिसूचित केलेलं आहे. पुढचा प्रश्न, हवामान बदल कामगिरी निर्देशांकमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी 8वा क्रमांक आहे हवामान बदल कामगिरी निर्देशांकमध्ये. पुढचा प्रश्न, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2022 मध्ये किती जणांना देण्यात आलेला आहे? मला वाटतं आपण मगाशीच पाहिलं आहे, एकच खेळाडूला देण्यात आलं आहे. त्या खेळाडूचं नाव आहे शरत कमल अचंता असं त्या खेळाडूचं नाव आहे. हे झालं मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराबद्दल 2022च्या. याचमध्ये
अर्जुन पुरस्कार 2022 हा किती जणांना देण्यात आला आहे? तर 25 वेगवेगळ्या स्पोर्ट्स प्लेयरला, 25 वेगवेगळ्या खेळाडूंना या ठिकाणी अर्जुन पुरस्कार 2022 सन्मानित करण्यात येणार आहे या पुरस्काराने. पुढचा प्रश्न, युद्धाभ्यास 2022 ची 18व्या क्रमांकाची आवृत्ती कोठे आयोजित केली आहे? तर उत्तराखंड या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो युद्धाभ्यास ही जी काही अभ्यास एक्सरसाइज आहे भारत आणि अमेरिका दरम्यान याची 18व्या क्रमांकाची आवृत्ती उत्तराखंड या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने मिशन वसुंधरा 2.0 लॉन्च केलेलं आहे? तर आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, भारताचे ड्रग्ज कंट्रोलर जनरल म्हणून कोणाची परत एकदा नियुक्ती झाली आहे? तर व्ही.जी. सोमानी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, ब्राझिलियन फॉर्म्युला 1 ग्रँड प्रिक्स 2022 कोणी जिंकलेली आहे? तर जॉर्ज रसेल असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, यूकेच्या रॉयल ऑर्डर ऑफ मेरिटने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? तर वेंकी रामकृष्णन असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, विनिंग द इनर बॅटल नावाचं एक पुस्तक आहे, ते पुस्तक कोणाचे आहे? तर शेन वॉटसन या खेळाडूचे हे पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव आहे विनिंग द इनर बॅटल. अशा प्रकारे पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड पाहूया. 2025च्या कबड्डी विश्वचषकाचे आयोजन कोणते देश करणार आहे? तर इंग्लंड देश या ठिकाणी 2025च्या कबड्डी विश्वचषकाचे आयोजन करणार आहे. पुढचा प्रश्न, जागतिक शौचालय दिवस वर्ल्ड टॉयलेट डे हा केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 19 नोव्हेंबरला दरवर्षी या ठिकाणी जागतिक शौचालय दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, अमूर फाल्कन फेस्टिवल कोणत्या राज्यामध्ये साजरा केला आहे? तर मणिपूर या राज्यामध्ये या ठिकाणी अमूर फाल्कन फेस्टिवल या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, डिजिटल शक्ती अभियान 4.0 कोणत्या आयोगाने सुरू केलेला आहे? तर महिला आयोगाने, नॅशनल वुमन कमिशन, राष्ट्रीय महिला आयोग, त्याचे चेअरमॅन कोण आहेत? रेखा शर्मा. त्यांनी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो डिजिटल शक्ती अभियान 4.0 सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने 2023 अखेर झोपडपट्टी मुक्त राज्य करण्याची घोषणा केलेली आहे? तर ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढची स्लाइड, पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या राज्याने ड्रोनवर आधारित पशुधन लस वितरण सेवा लॉन्च केलेली आहे? तर अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, उमेद योजना कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने सुरू केली आहे? तर जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाने जम्मू काश्मीर अंतर्गत जे काही वुमन्स असतील, महिला असतील, त्यांच्या आकांक्षांना पूर्तता करण्यासाठी मदत करण्यासाठी उमेद योजना सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने पंचायत अनुसूचित विस्तार कायदा लागू केलेला आहे? तर मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर अरविंद वीरमणी असं त्यांचं नाव आहे. आणि पुढचा प्रश्न, पश्चिम बंगाल राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर सी.व्ही. आनंदा बोस असं त्यांचं नाव आहे. कोणत्या राज्यामध्ये जगातील सर्वात उंच वर्ल्ड्स हायेस्ट वोटर सेंटर या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे, मतदान केंद्र स्थित आहे? हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले खाजगी रॉकेट विक्रम एस, पहा त्याचं नाव आहे विक्रम एस आणि विक्रम साराभाई यांच्या नावाने हे नाव ठेवण्यात आलं आहे. हे रॉकेट कोठून प्रक्षेपित करण्यात आलेलं आहे? तर आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, भारत जगातील टिंबटिंब क्रमांकाचा सर्वात मोठा स्टील उत्पादक देश या ठिकाणी बनलेला आहे. तर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा स्टील उत्पादक देश या ठिकाणी बनलेला आहे. पहिला कोणता आहे? तर स्वाभाविक पहिला आहे चीन हा देश. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाच्या आगामी निवडणुकीमध्ये निरीक्षक म्हणून या ठिकाणी कोणत्या भारतातील व्यक्तीला आमंत्रित करण्यात आलं आहे? तर त्यांचं नाव आहे राजीव कुमार. आणि तुम्हाला लक्षात पाहिजे हे कोण आहेत? 25व्या क्रमांकाचे चीफ इलेक्शन कमिशनर आहेत. बरोबर, 25व्या क्रमांकाचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. क्लिअर. ठीक आहे. पुढचा प्रश्न, फ्रान्स देशाच्या गार्ड ऑफ ऑनरने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? तर आपल्या प्यारा भारताचे जे काही लष्कर प्रमुख आहेत मनोज पांडे यांना या ठिकाणी फ्रान्स देशाच्या गार्ड ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात येणार आहे. मला फक्त कमेंट करून सांगा, हे जे काही लष्कर प्रमुख आहेत भारताचे मनोज पांडे हे कितव्या क्रमांकाचे लष्कर प्रमुख आहेत? पुढची स्लाइड पाहूया. पुढचा प्रश्न पाहूया. आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्चची 10व्या क्रमांकाची आवृत्ती कोठे सुरू झालेली आहे? तर मिझोरम या राज्यामध्ये या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्चची 10व्या क्रमांकाचं संस्करण या ठिकाणी सुरू झालेलं आहे. पुढचा प्रश्न, अंमलबजावणी संचालनालयाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर संजय मिश्रा असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, पोस्ट कोविड नंतर जास्तीत जास्त नवीन कंपन्यांची नोंदणी करणारे राज्य कोणते आहे? तर आपलं महाराष्ट्र राज्य या राज्यामध्ये पोस्ट कोविड नंतर म्हणजेच आफ्टर कोविडच्या नंतर
जास्तीत जास्त कंपन्यांचे जे काही रजिस्ट्रेशन आहे ते करणारं राज्यांमध्ये अव्वल स्थानी आहे महाराष्ट्र राज्य. पुढचा प्रश्न, पहिला ग्रीनफील्ड फार्म मशिनरी प्लांट कोठे सुरू करण्यात आला आहे? तर मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, जागतिक प्रतिजैविक जागरूकता सप्ताह 2022 केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर 18 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर या दरम्यान या ठिकाणी जागतिक प्रतिजैविक जागरूकता सप्ताह या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, गुलाम अब्बास मुनतासिर हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, ते बास्केटबॉल या खेळाशी संबंधित होते आणि गेल्याच आठवड्यामध्ये त्यांचं या ठिकाणी निधन झालेलं आहे. त्यांचं नाव आहे गुलाम अब्बास मुनतासिर असं त्यांचं नाव आहे आणि बास्केटबॉल या खेळाशी ते संबंधित होते. पुढचा प्रश्न, नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2022 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर आपल्या प्यारा भारताचा 61वा क्रमांक आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये स्वातंत्र्य सैनिकांचे पेन्शन दुप्पट करण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील जे काही विद्यार्थी मित्रांनो फ्रीडम फायटर्स असतील, स्वातंत्र्य सैनिक असतील, त्यांचे जे काही पेन्शन आहे ते या ठिकाणी दुप्पट करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अतिशय चांगला निर्णय घेतला आहे आपल्या या ठिकाणी सैनिकांसाठी. पुढचा प्रश्न, IAF एअर फेस्ट 2022 कोणत्या राज्यामध्ये आयोजित केलेला आहे? तर हा सुद्धा महाराष्ट्रामध्ये आयोजित करण्यात आला होता. पुढचा प्रश्न, भारतीय निवडणूक आयोगाचे नवीन आयुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर अरुण गोयल असं त्यांचं नाव आहे. क्लिअर. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, नॉर्थ ईस्ट ऑलिम्पिक खेळाच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये अव्वल कोणतं राज्य आलेलं आहे? तर मणिपूर राज्य या ठिकाणी अव्वल स्थानी आलेलं आहे. पुढचा प्रश्न, द वर्ल्ड अ फॅमिली हिस्ट्री हे जे काही पुस्तक आहे, नवीन पुस्तक आहे, या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर त्या पुस्तकाचे लेखक आहेत सायमन सेबॅग असं त्या लेखकाचं नाव आहे. पुढचा प्रश्न, देशातील पहिली स्ट्रीट सर्किट कार रेसिंग कोणत्या शहरामध्ये सुरू होणार आहे? तर हैदराबाद या शहरामध्ये सुरू होणार आहे. पुढचा प्रश्न, टिंबटिंबच्या अध्यक्षपदी जियानी इन्फॅन्टिनो तिसऱ्यांदा पुन्हा एकदा निवडून आलेले आहेत. तर फिफाच्या अध्यक्षपदी चेअरमनपदी जियानी इन्फॅन्टिनो हे या ठिकाणी सलग तिसऱ्यांदा या ठिकाणी निवडून आलेले आहेत. पुढचा प्रश्न, 2024चा अंडर-19 पुरुषांचा T20 विश्वचषक कोणत्या देशामध्ये होणार आहे? तर श्रीलंका या देशामध्ये ऑर्गनाइज करण्यात आलेला आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, जागतिक वारसा सप्ताह केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान या ठिकाणी जागतिक वारसा सप्ताह या ठिकाणी साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, इफ्फी इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर 2022 साठीचा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? तर चिरंजीवी या ऍक्टरने जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री शिक्षा पुरस्कार योजना सुरू केली आहे? तर ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, परत एक पुस्तक आहे, पुस्तकाचं नाव लक्षात असू द्या, नालंदा अंटिल वी मीट अगेन. हे जे काही पुस्तक आहेत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर गौतम बोराह असं त्यांचं नाव आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न पाहूया, F1 अबुधाबी ग्रँड प्रिक्स 2022 कोणी जिंकलेली आहे? तर मॅक्स वर्स्टापेन असं त्या खेळाडूचं नाव आहे. या खेळाडूने F1 अबुधाबी ग्रँड प्रिक्स 2022 जिंकलेली आहे. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड, भारतीय लष्कराची पहिली महिला स्काय डायव्हर कोण बनलेली आहे? तर लान्स नाईक मंजू असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, पॅरिस ऑलिम्पिक आणि पॅरिस पॅरा ऑलिम्पिक 2024चा शुभंकर मॉस्कोट काय आहे? तर फ्रिजियन कॅप असं त्या मॉस्कोटचं नाव आहे, CAP कॅप. ठीक आहे. पुढचा प्रश्न, JCB साहित्य पुरस्कार 2022 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर खालिद जावेद यांना या ठिकाणी JCB साहित्य पुरस्कार 2022 ने सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये सीता मातेची 251 फूट उंचीची मूर्ती बसवण्यात येणार आहे? तर बिहार राज्यामध्ये या ठिकाणी सीता मातेची 251 फूट 251 फीट उंचीची या ठिकाणी स्टॅच्यू या ठिकाणी बसवण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, 25वी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर जम्मू काश्मीर या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने नुकतेच बाजरी मिशन सुरू केलेलं आहे? तर आसाम राज्य सरकारने नुकतेच बाजरी मिशन सुरू केलेलं आहे. पुढचा प्रश्न, महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 25 नोव्हेंबरला दरवर्षी या ठिकाणी महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सेलिब्रेट केला जातो. पुढचा प्रश्न, रिस्पेक्ट फॉर मॅरेज ऍक्ट नावाचा जो काही ऍक्ट आहे तो कोणत्या देशाशी निगडित आहे? तर अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यातील डोनी पोलो विमानतळाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आलं आहे? तर अरुणाचल प्रदेश या राज्यातील डोनी पोलो विमानतळाचे उद्घाटन करण्यात आलं आहे.
पुढचा प्रश्न, इंस्टाग्रामवरती 500 दशलक्ष फॉलोअर्स असलेली जगातील पहिली व्यक्ती कोण ठरली आहे? तर CR7 क्रिस्टियानो रोनाल्डो हे या खेळाडू या ठिकाणी इंस्टाग्रामवरती 500 दशलक्ष फॉलोअर्स असलेले जगातील पहिले व्यक्ती या ठिकाणी ठरले आहेत. पुढचा प्रश्न, नोवाक जोकोविच हा खेळाडू कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर सेर्बिया या देशाचा खेळाडू आहे. पुढचा प्रश्न, ऑक्टोबर 2022 महिन्यामध्ये एकूण GST संकलन किती या ठिकाणी कलेक्ट झाला आहे? तर 1.51 लाख कोटी GST कलेक्शन या ठिकाणी झाला आहे फॉर ऑक्टोबर 2022 मंथसाठी. पुढचा प्रश्न, जागतिक मत्स्य व्यवसाय दिवस दरवर्षी कोणत्या नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येत असतो? तर 21 नोव्हेंबरला दरवर्षी जागतिक मत्स्य व्यवसाय दिवस साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, 13वा द्विपक्षीय नौदल सराव ज्याचं नाव आहे नसीम अल बहर 2022 कोणकोणत्या देशामध्ये आयोजित केलेला आहे? तर भारत आणि ओमन देशादरम्यान. पुढचा प्रश्न, एक्सलन्स इन लीडरशिप फॉर फॅमिली प्लॅनिंग पुरस्कार 2022 कोणाला भेटला आहे? तर भारताला या ठिकाणी भेटलेला आहे. पुढचा प्रश्न, गुगल फॉर डुडल 2022 स्पर्धेचा विजेता कोण ठरला आहे? तर श्लोक मुखर्जी. पुढचा प्रश्न, रिलायन्स भारतातील पहिले मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क कोठे उभारणार आहे? तर चेन्नई या ठिकाणी. त्यानंतर विजय हजारे ट्रॉफी सलग 5 शतके झळकावणारा भारतीय क्रिकेटपटू कशामध्ये? विजय हजारे ट्रॉफीमध्ये सलग 5 शतके झळकावणारा भारतीय क्रिकेटपटू कोण ठरला आहे? तर N जगदीशन असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाच्या संसदेने भारतासोबत मुक्त व्यापार करार झालेला आहे? तर ऑस्ट्रेलिया देशासोबत किंवा ऑस्ट्रेलिया देशाच्या संसदेने भारतासोबत जो काही मुक्त व्यापार करार आहे त्याला या ठिकाणी अप्रूव्हल दिलेला आहे. पुढचा प्रश्न, पश्चिम बंगालचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर CV आनंद बोस असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी मलेशिया देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? तर अनवर इब्राहिम असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय दूध दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 26 नोव्हेंबरला. पुढचा प्रश्न, फिक्कीकडून जीवन गौरव पुरस्कार या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? तर राजेंद्र पवार यांना. पुढचा प्रश्न, कराटे एक मालिका A मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरले आहे? प्रणय शर्मा. आणि शेवटचा प्रश्न, कोणत्या लष्कराचे नवीन प्रमुख म्हणून ISIचे माजी प्रमुख असीम मुनीर यांची नियुक्ती झालेली आहे? तर पाकिस्तान देशाचे नवीन या ठिकाणी लष्कराचे प्रमुख कोण बनले? असीम मुनीर असं त्यांचं नाव आहे. फिक्कीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्यांचं नाव आहे सुब्रकांत पांडा असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले तरंगते आर्थिक साक्षरता शिबिर कोठे आयोजित करण्यात आले होते? तर जम्मू काश्मीर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतातील पहिले तरंगते आर्थिक साक्षरता शिबिर उभारण्यात आले होते किंवा आयोजित करण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने लाडली लक्ष्मी योजना 2.0 लॉन्च केलेली आहे? तर मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत लाडली लक्ष्मी योजना 2.0 लॉन्च केलेली होती. पुढचा प्रश्न, ICC T20 विश्वचषक इतिहासामध्ये किंवा हे जे काही ICC T20 विश्वचषक आहे त्याच्या पूर्ण हिस्ट्रीमध्ये हॅट्रिक नोंदवणारा पहिला खेळाडू कोणता आहे? तर त्या खेळाडूचं नाव आहे विराट कोहली यांनी सलग 3 वेळेस या ठिकाणी हॅट्रिक केलेली आहे. पुढचा प्रश्न, T20 क्रिकेटमध्ये जगात सर्वात अव्वल स्थानी कोणता खेळाडू आहे? तर म्हणजेच काय SKY सूर्यकुमार यादव हे या ठिकाणी प्लेयर विद्यार्थी मित्रांनो T20 क्रिकेटमध्ये जगातील सर्वात अव्वल स्थानी क्रिकेट रँकिंगच्या खेळाडूमध्ये अव्वल स्थानी आलेले आहेत. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड, न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांनी भारताचे टिंबटिंबावे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतलेली आहे. तर 50व्या क्रमांकाचे भारताचे सरन्यायाधीश म्हणजेच या ठिकाणी म्हणता येईल चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे कोण बनले आहेत? DY चंद्रचूड आणि पूर्ण नाव आहे धनंजय यशवंत चंद्रचूड. पुढचा प्रश्न, 26वा मलबार व्यायाम 2022 मध्ये कोणते देश सहभागी होणार आहेत? तर टोटल या ठिकाणी 4 देशांचा समावेश असणार आहे. जपान, भारत, ऑस्ट्रेलिया आणि USA म्हणजेच युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या 4 देशांचा या ठिकाणी समावेश असणार आहे 26व्या क्रमांकाच्या मलबार एक्सरसाइज 2022 मध्ये. पुढचा प्रश्न, सिक्कीम राज्याचे पहिले ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर AR रहमान असं त्या व्यक्तींचं नाव आहे. ते या ठिकाणी सिक्कीमचे पहिले ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, 22व्या भारतीय आयोग कायद्याचे अध्यक्ष कोण बनले? तर त्यांचं नाव आहे ऋतुराज अवस्थी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या तलावावर वॉटर स्पोर्ट रायझिंग सन वॉटर फेस्टिवल 2022 या ठिकाणी याचा समारोप करण्यात आलेला आहे? तर उमियम नावाचं लेक आहे, तलाव आहे, या ठिकाणी या वॉटर स्पोर्ट्स रायझिंग सन वॉटर फेस्टिवलचा समारोप करण्यात आलेला आहे.
पुढची स्लाइड, पुढचा प्रश्न, रिस्पॉन्सिबल स्टील प्रमाणपत्र प्राप्त करणारी पहिली स्टील कंपनी कोणती बनली आहे? तर टाटा स्टील ही कंपनी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो रिस्पॉन्सिबल स्टील प्रमाणपत्र प्राप्त करणारी पहिली स्टील कंपनी बनलेली आहे. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय बायोस्फियर दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर 3 नोव्हेंबरला या ठिकाणी दरवर्षी आंतरराष्ट्रीय बायोस्फियर दिवस म्हणजेच इंटरनॅशनल बायोस्फियर डे म्हणून सेलिब्रेट करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, परफॉर्मिंग ग्रेडिंग इंडेक्स यामध्ये कोणते राज्य अव्वल आहे? तर केरळ हे राज्य या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो PGI या इंडेक्समध्ये अव्वल स्थानी आहे. PGIचा फुल फॉर्म काय? परफॉर्मिंग ग्रेडिंग इंडेक्समध्ये. पुढचा प्रश्न, बायजूसचा सामाजिक उपक्रमाचा ब्रँड अँबॅसेडर कोण ठरलेला आहे? त्या खेळाडूचं नाव आहे लिओनेल मेस्सी. हे या ठिकाणी बायजूसचे सामाजिक उपक्रमाचे ब्रँड अँबॅसेडर बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, मुख्यमंत्री लखपती दीदी योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर उत्तराखंड या राज्याने उत्तराखंड राज्याच्या अंतर्गत मुख्यमंत्री लखपती दीदी योजना सुरू केलेली आहे. पुढची स्लाइड, पुढचा प्रश्न, ऑपरेशन व्हिजिलंट स्टॉर्म संरक्षण सराव अमेरिका व कोणत्या देशादरम्यान आहे? तर दक्षिण कोरिया आणि अमेरिका या 2 देशाच्या दरम्यान ऑपरेशन व्हिजिलंट स्टॉर्म संरक्षण सराव या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. पुढचा प्रश्न, सुनामी जागरूकता दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर 5 नोव्हेंबरला या ठिकाणी सुनामी जागरूकता दिवस साजरा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, स्वतंत्र भारताचे पहिले मतदार कोण होते? तर त्यांचं नाव होतं श्याम सरण नेगे असं त्यांचं नाव होतं आणि वयाच्या 106व्या वर्षी त्यांचं या ठिकाणी निधन झालेलं आहे. ते कोण होते? या ठिकाणी स्वतंत्र भारताचे पहिले वोटर होते, मतदार होतं, त्यांचं नाव होतं श्याम सरण नेगी. पुढचा प्रश्न, 17व्या प्रवासी भारतीय दिवसाची जी काही परिषद आहे ती या ठिकाणी कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर मध्य प्रदेश या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 17व्या क्रमांकाच्या प्रवासी भारतीय दिवसाच्या परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न याच्यावरच अवलंबून आहे. 17व्या प्रवासी भारतीय कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला निमंत्रित करण्यात आलेला आहे? तर गुआना नावाचा एक देश आहे, त्या देशाला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो त्या देशाचे जे काही अध्यक्ष आहेत इरफान अली यांना या ठिकाणी ॲज अ चीफ गेस्ट म्हणून बोलवण्यात आलेलं आहे. पुढची स्लाइड, पुढचा प्रश्न, इस्रायल या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर बेंजामिन नेतान्याहू असं त्या व्यक्तींचं नाव आहे. ते या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इस्रायल या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, 2022 मध्ये गुरु नानक देव यांची कितवी जयंती आपण साजरी केली आहे? तर 553व्या क्रमांकाची जयंती इंग्रजीमध्ये म्हणता येईल बर्थ ॲनिव्हर्सरी ही या ठिकाणी आपण सेलिब्रेट केलेली आहे. पुढचा प्रश्न, 3 वर्षामध्ये चीनला भेट देणारे पहिले G7 नेते कोण बनले? तर त्यांचं नाव आहे ओलाफ स्कॉल्ज असं त्यांचं नाव आहे. जर्मनीचे कोण आहेत हे? तर जर्मनीचे हे चान्सलर आहेत. एवढीच गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. या ठिकाणी एका ग्रुपबद्दल बोलण्यात आलं, G7 ग्रुप बद्दल. लगेच मला कमेंट करून सांगा या G7 ग्रुपमध्ये हे जे काही 7 देश आहेत ते कोणकोणते देश आहेत? त्याची सोपी मी तुम्हाला ट्रिक सुद्धा सांगितली आहे. ते 7 देश कोणते आहेत हे मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर त्यांचं नाव आहे तय्यब इकराम असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट फाल्कन हेवी कोणी लॉन्च केलेले आहे? तर स्पेसएक्सने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट ज्याचं नाव काय आहे फाल्कन हेवी हे या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड, ICC ऑक्टोबर 2022 या महिन्यासाठी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू ज्याला म्हणता येईल ICC बेस्ट प्लेयर ऑफ द मंथ हा कोणाला भेटला आहे? तर विराट कोहली या खेळाडूला. पुढचा प्रश्न, ICC ऑक्टोबर 2022 साठी महिलांच्या कॅटेगरीमधील महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार कोणाला भेटला? तर नीडा डर यांना भेटलेला आहे, ज्या की पाकिस्तान या देशाच्या महिला खेळाडू आहेत आणि विराट कोहली आहेत आपल्या पॅरा भारताचे जे काही खेळाडू आहेत त्यांचं नाव आहे विराट कोहली. ठीक आहे, त्यांना या ठिकाणी ऑक्टोबर 2022 साठी ICC बेस्ट प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार भेटला आणि पाकिस्तानच्या नीडा डर यांना ICC वुमन्स बेस्ट प्लेयर ऑफ द मंथ भेटला ऑक्टोबर 2022 साठी. पुढचा प्रश्न, प्रथमच फॉर फर्स्ट टाइम पहिल्यांदाच सय्यद मुश्ताक अली करंडक कोणत्या संघाने जिंकलेला आहे? तर मुंबई संघाने या ठिकाणी फॉर फर्स्ट टाइम पहिल्यांदाच सय्यद मुश्ताक अली करंडक या ठिकाणी ही स्पर्धा जिंकलेली आहे. पुढचा प्रश्न, जागतिक सेवा दिवस वर्ल्ड सर्व्हिसेस डे असं इंग्रजीमध्ये म्हणता येईल तो केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 9 नोव्हेंबरला दरवर्षी या ठिकाणी जागतिक सेवा दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे स्वतंत्र संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर KV कामथ असं त्यांचं नाव आहे.
पुढची स्लाइड, पुढचा प्रश्न, ऑक्टोबर 2022 मध्ये भारताचा सर्वोच्च तेल पुरवठादार देश कोणता ठरलेला आहे? तर रशिया हा देश या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ऑक्टोबर 2022 मध्ये भारताचा सर्वोच्च तेल पुरवठादार देश ठरलेला आहे. पुढचा प्रश्न, जागतिक रेडिओग्राफी दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर 9 नोव्हेंबरला या ठिकाणी दरवर्षी, माफ करा, 8 नोव्हेंबरला दरवर्षी जागतिक रेडिओग्राफी दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, UIDAI ने नवीन लॉन्च केलेल्या चॅटबॉटचे नाव काय आहे? तर आधार मित्र असं त्याचं नाव आहे. पुढचा प्रश्न, जगातील पहिले वैदिक घड्याळ टिंबटिंबमध्ये बसवले जाणार आहे. तर उज्जैन या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जगातील पहिले वैदिक घड्याळ या ठिकाणी बसवले जाणार आहे. पुढचा प्रश्न, शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस केव्हा साजरा करण्यात आला? तर 10 नोव्हेंबरला या ठिकाणी दरवर्षी शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढची स्लाइड, पुढचा प्रश्न, 2 पुस्तक आहेत पहा. पहिल्या पुस्तकाचं नाव मी अगोदर वाचतो, मोदी ॲट 20 ड्रीम्स मीट डिलिव्हरी, आणि दुसऱ्या पुस्तकाचं नाव परत वाचतो, हर्ट फेल्ट द लेगसी ऑफ फेथ. हे दोन्ही पुस्तक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कोणाच्या जीवनावरती आहेत? तर नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरती आहेत. आणि या ठिकाणी कोणी सादर केलेले आहेत हे पुस्तकं दोन्ही? तर राजीव चंद्रशेखर यांनी हे पुस्तक या ठिकाणी प्रेझेंट केलेले आहेत. पुढचा प्रश्न, 21व्या आशियाई स्क्वॉश चॅम्पियनशिप 2022 मध्ये कोणी सुवर्ण पदक जिंकलेले आहे? तर आपल्या प्यारा भारताने या ठिकाणी गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, पुष्कर जत्रा कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे? तर राजस्थान या राज्यामध्ये आयोजित करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय शिक्षण दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 11 नोव्हेंबरला दरवर्षी या ठिकाणी नॅशनल एज्युकेशन डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड, उत्तराखंड गौरव सन्मान 2022 ने कोणाकोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? तर अजित डोवाल आणि आपले दिवंगत बिपिन रावत यांना या ठिकाणी उत्तराखंड गौरव सन्मानाने या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, जागतिक निमोनिया दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 12 नोव्हेंबरला या ठिकाणी दरवर्षी वर्ल्ड निमोनिया डे म्हणजेच जागतिक निमोनिया दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, कावेरी दक्षिण वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर तमिळनाडू राज्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न, 2023 महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे यजमानपद कोणाकडे आहे? तर आपल्या प्यारा भारताकडे. पुढचा प्रश्न, टिंबटिंब यांना आंतरराष्ट्रीय कन्नडिगा रत्न पुरस्कार मिळालेला आहे. तर YKC वाडियार यांना या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कन्नडिगा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड, कोणाची जयंती आपण राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून साजरी करीत असतो? तर मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती आपण या ठिकाणी ॲज अ नॅशनल एज्युकेशन डे म्हणून सेलिब्रेट करतो. पुढचा प्रश्न, 2023 खेलो इंडिया राष्ट्रीय विद्यापीठ खेळाचे आयोजन कोठे करण्यात आले? तर उत्तर प्रदेश या राज्याच्या अंतर्गत करण्यात आले. पुढचा प्रश्न, ओडिसा कोणत्या वर्षापर्यंत झोपडपट्टी मुक्त होईल अशी घोषणा केली आहे ओडिसाच्या मुख्यमंत्र्यांनी? तर 2023 पर्यंत अप टू 2023 यापर्यंत या ठिकाणी ओडिसा हे राज्य झोपडपट्टी मुक्त होईल अशा प्रकारची घोषणा केलेली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये बाजरी दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे अलीकडेच? तर याही प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ओडिसा. पुढचा प्रश्न, पुरुष एकेरी पॅरिस मास्टर 2022 शीर्षक कोणी जिंकले आहे? तर होल्गर रूण या खेळाडूने या ठिकाणी पुरुष एकेरी पॅरिस मास्टर 2022 शीर्षक टायटल या ठिकाणी जिंकलेलं आहे. भारतातील पहिले निव्वळ शून्य ऊर्जा समुदाय गाव कोणते बनलेले आहे? तर त्या गावाचं नाव आहे मोढेरा. तर मोढेरा हे गाव या ठिकाणी पहिले निव्वळ शून्य ऊर्जा समुदाय गाव बनलेले आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, जगातील पहिली ओरल कोविड वॅक्सिन कोणत्या देशाने लॉन्च केलेली आहे? तर चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर चीन या देशाने जगातील पहिली ओरल कोविड वॅक्सिन या ठिकाणी लॉन्च केलेली आहे. पुढचा प्रश्न पहा, या ठिकाणी हे जे काही राष्ट्रपती आहेत त्यांचं प्रोनाउन्सिएशन थोडंसं अवघड आहे. लुईज इन्सियाओ लुला डा सिल्वा हे कोणत्या देशाचे नवीन राष्ट्रपती बनले आहेत? तर ब्राझील या देशाचे नवीन राष्ट्रपती बनले आहेत. मी तुम्हाला सकाळच्या 6 वाजताच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे. फक्त पहिला आणि शेवटचा शब्द लक्षात ठेवा. लुईज सिल्वा असं एवढंच नाव तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. तर लुईज सिल्वा हे या ठिकाणी ब्राझील देशाचे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो स्टार मार्क करून लक्षात ठेवा. वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प हा मध्य प्रदेशमधील व्याघ्र प्रकल्प आहे आणि मध्य प्रदेशमधील 7व्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प म्हणून याला या ठिकाणी घोषित केलेला आहे. पुढचा प्रश्न,
कोणते राज्य सायबर इंटेलिजन्स युनिट स्थापन करणार आहे? तर आपलं महाराष्ट्र राज्य हे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत सायबर इंटेलिजन्स युनिट स्थापन करणार आहे. पुढची स्लाइड पाहूया. पुढचा प्रश्न पाहूया. सुलतान जोहर कप 2022 कोणी जिंकलेला आहे? तर आपल्या प्यारा भारताने या ठिकाणी जो काही सुलतान जोहर कप होता 2022चा तो या ठिकाणी जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. टिंबटिंब पर्यंत देशातून टीबी दूर करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो 2025 पर्यंत देशातून टीबी दूर करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. दोन गोष्टीचे उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. पहिली गोष्ट, टीबी याचा फुल फॉर्म काय आहे आणि जागतिक टीबी दिवस कधी साजरा करण्यात येतो याचं सुद्धा उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. टीबी म्हणजे काय? क्षयरोग. तर जागतिक क्षयरोग दिवस कधी असतो? पुढचा प्रश्न, सिमबेक्स 2022च्या कितव्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आलेले होतं? तर या ठिकाणी 29व्या क्रमांकाचे आवृत्तीचे आयोजन करण्यात आलं होतं. आणि जर तुम्हाला असं विचारलं सिमबेक्स 2022 कोणत्या कोणत्या देशादरम्यान आहे, तर भारत आणि सिंगापूर या दोन देशाच्या दरम्यान सिमबेक्स 2022चा 29वा जो काही सराव होता तो या ठिकाणी आयोजन करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न, टिंबटिंब राज्य मंत्रिमंडळाने सामान्य नागरी संहिताच्या अंमलबजावणीला मंजुरी दिली आहे. तर गुजरात या राज्य मंत्रिमंडळाने सामान्य नागरी संहिताच्या अंमलबजावणीला मंजुरी दिलेली आहे. पुढचा प्रश्न, विश्वास स्वरूपम शिवप्रतिमा टिंबटिंबमध्ये स्थापित केली गेली आहे. तर राजस्थान या राज्यामध्ये तब्बल 369 फूट एवढी उंचीची या ठिकाणी शिवप्रतिमा स्थापित करण्यात आलेली आहे. कुठे? राजस्थान राज्यामध्ये. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड पाहूया. 53वा क्रमांकाचा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोठे होणार आहे? तर गोवा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 53व्या क्रमांकाचे जे काही भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे तो या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. आणि याच ठिकाणी 37व्या क्रमांकाचे जे काही नॅशनल गेम्स आहेत हे सुद्धा याच ठिकाणी आयोजित केले आहेत. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये पाळीव कुत्र्यांची नोंदणी अनिवार्य केलेली आहे? अनिवार्य म्हणजेच काय? कंपल्सरी म्हणू शकता किंवा मॅन्डेटरी म्हणू शकता. तर हरियाणा या राज्यामध्ये पाळीव कुत्र्यांची जी काही नोंदणी आहे, रजिस्ट्रेशन आहे ते या ठिकाणी कंपल्सरी केलेलं आहे. पुढचा प्रश्न, एक पुस्तक आहे त्या पुस्तकाचं नाव काय आहे? फ्रॉम डिपेंडन्स टू सेल्फ रिलायन्स नावाचं एक पुस्तक आहे. हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? तर विमल जालान असं त्या ऑथरचं नाव आहे, लेखकाचं नाव आहे. त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, फ्रॉम डिपेंडन्स टू सेल्फ रिलायन्स. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये ओयो एकता हाऊस बोटचे उद्घाटन केलेले आहे? तर गुजरात या राज्याच्या अंतर्गत ओयो एकता हाऊस बोटचे या ठिकाणी उद्घाटन केलेले आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने फिफा अंडर-17 महिला विश्वचषक 2022 जिंकलेला आहे? तर स्पेन या देशाने फिफाचा जो काही अंडर-17 वुमन वर्ल्ड कप होता तो या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 2022चा जिंकलेला आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न, चिनाब व्हाईट वॉटर राफ्टिंग फेस्टिवल कोठे सुरू झालेला आहे? तर जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत चिनाब व्हाईट वॉटर राफ्टिंग फेस्टिवल सुरू झालेला आहे. पुढचा प्रश्न, टिंबटिंब या संस्थेने हरित आयकर उपक्रम सुरू केलेला आहे. हा जो काही इनिशिएटिव्ह आहे तो या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो CBDT या ऑर्गनायझेशनने हरित आयकर उपक्रम सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणी इंडिया वॉटर वीकचे उद्घाटन केलेले आहे? तर आपल्या देशाचे 15वे जे काही राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते इंडिया वॉटर वीकचे इनॉग्रेशन करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, इंडियाज स्टीलमॅन म्हणजेच भारताचा पोलादी माणूस टिंबटिंब यांचे नुकतेच निधन झालेले आहे. तर त्यांचं नाव आहे जमशेदजे इराणी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, भारतातील दुसरे राष्ट्रीय आदर्श वेद विद्यालय कोठे स्थापित करण्यात आलेलं आहे? तर पुरी. आणि पुरी कुठं आलं? तर ओडिसा राज्यामध्ये. तर ओडिसा राज्यातील पुरी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इंडियाज सेकंड भारतातील दुसरे राष्ट्रीय आदर्श वेद विद्यालय उभारण्यात आले आहे. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड पाहूया. टाटा पॉवरचे स्वतंत्र संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राजीव महर्षी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, भारत आणि कोणत्या देशामध्ये गरुड 7 हा जो काही द्विपक्षीय सराव आहे तो आयोजित करण्यात आला आहे? तर भारत आणि फ्रान्स या दोन देशामध्ये या ठिकाणी गरुड ही जी काही एक्सरसाइज आहे त्याच्या 7व्या क्रमांकाची आवृत्ती या ठिकाणी किंवा द्विपक्षीय हा जो काही सराव आहे त्याची 7व्या क्रमांकाची आवृत्ती आयोजित करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, मेक्सिकन फॉर्म्युला 1 हा जो काही ग्रँड प्रिक्स 2022 मध्ये झालेली आहे मेक्सिकन फॉर्म्युला 1 ही कोणी जिंकलेली आहे? तर मॅक्स वर्स्टापेन या खेळाडूने जिंकली आहे. आणि जर असं विचारलं मॅक्स वर्स्टापेनने 2022 मध्ये टोटल किती ग्रँड प्रिक्स जिंकले आहेत? तर जवळपास 14 ग्रँड प्रिक्स जिंकलेले आहेत. पुढचा प्रश्न,
केरळचा पहिला सर्वोच्च राज्यस्तरीय पुरस्कार कोणाला भेटला आहे? तर MT वासुदेवन नायर असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, मच्छू नदीवरील मोरबी पूल कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर गुजरात राज्यामध्ये स्थित आहे. पुढची स्लाइड. पुढचा प्रश्न पाहूया. ISSF विश्व चॅम्पियनशिप 2022 मध्ये भारताने किती पदके जिंकलेली आहेत? तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, भारताने टोटल 35 पदके या ठिकाणी जिंकलेली आहेत. पुढचा प्रश्न, कोणत्या योजनेला स्कॉच पुरस्कार 2022 मिळालेला आहे? तर लक्ष्मी भंडार नावाची एक योजना आहे, त्या योजनेला स्कॉच पुरस्कार 2022 मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर K सिवन हे कोण होते? फॉर्मर इस्रोचे चेअरमॅन होते, बरोबर. तर या ठिकाणी K सिवन यांना कर्नाटक राज्यातील राज्योत्सव पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिल्या हायपर स्केल डेटा सेंटरचे उद्घाटन कोठे करण्यात आलेले आहे? तर उत्तर प्रदेशमध्ये करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न स्टार मार्क करून लक्षात असू द्या. भारत, मोझांबिक, टांझानिया या त्रिपक्षीय व्यायामाची कोणती आवृत्ती झालेली आहे? तर पहिलीच आवृत्ती या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो झालेली आहे भारत, मोझांबिक आणि टांझानिया या 3 देशांमध्ये. त्याच्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड. ईशान्येकडील पहिला मासा संग्रहालय कोणत्या राज्याला भेटलेला आहे? तर अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये ईशान्येकडील पहिला मासा संग्रहालय उभारण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, शारजाह आंतरराष्ट्रीय पुस्तकाच्या कोणत्या आवृत्तीचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे? तर 41व्या क्रमांकाच्या शारजाह आंतरराष्ट्रीय पुस्तकाच्या आवृत्तीचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, केंद्र सरकारने सामान्य तणनाशक टिंबटिंबचा वापर प्रतिबंधित केलेला आहे. तर ग्लायफोसेट असं त्याचं नाव आहे. काय नाव आहे? ग्लायफोसेट. ठीक आहे. तर केंद्र सरकारने सामान्य तणनाशक टिंबटिंबचा वापर प्रतिबंधित केलेला आहे. तर त्या सामान्य तणनाशकाचं नाव काय आहे? ग्लायफोसेट असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या शहरामध्ये इंडिया केमची 12वी आवृत्ती लॉन्च झाली आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इंडिया केमची 12व्या क्रमांकाची आवृत्ती लॉन्च झालेली आहे. पुढचा प्रश्न, भारतामध्ये एकूण व्याघ्र प्रकल्प किती झालेले आहेत? तर 54 व्याघ्र प्रकल्प या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये एकूण झालेले आहेत. पुढचा प्रश्न, पुढची स्लाइड पाहूया. अरुणाचल प्रदेशच्या होलोंगी विमानतळाचे नाव काय आहे? तर डोनी पोलो विमानतळ असं त्या विमानतळाचं नाव बदलून ठेवण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, टिंबटिंब नोव्हेंबर रोजी 7 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेश या सर्वांचा या ठिकाणी स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तर 1 नोव्हेंबरला जवळपास 7 वेगवेगळी राज्य आणि 2 वेगवेगळी केंद्रशासित प्रदेश अशा 9 या ठिकाणी जणांचा स्थापना दिवस साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, जागतिक शाकाहारी दिवस केव्हा साजरा करण्यात आला आहे? तर 1 ऑक्टोबरला दरवर्षी आपण या ठिकाणी वर्ल्ड व्हेजिटेरियन डे म्हणून सेलिब्रेट करतो. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये पहिला एक्वा पार्क उभारला जाणार आहे? तर अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये या ठिकाणी पहिला एक्वा पार्क उभारला जाणार आहे. पुढचा प्रश्न, फ्रान्सच्या सर्वोच्च पुरस्काराने कोणाला सन्मानित केले जाणार आहे? तर अरुणा साईराम यांना सन्मानित केले जाणार आहे. पुढचा प्रश्न, न्यूक्लिअरायझेशन ऑफ एशिया या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले आहे? तर रेने नाबा असं त्यांचं नाव आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न, फिफा 2022 मध्ये भारताचे राजदूत कोणाला बनवण्यात आले आहे? तर रणवीर सिंग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, BPCLचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर VR कृष्णा गुप्ता असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, ट्रॅक एशिया कप 2022 कोणते राज्य आयोजित करणार आहे? तर केरळ हे राज्य या ठिकाणी आयोजित करणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये देशातील सर्वात मोठे चक्रव्यूह उद्यानाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे? म्हणजे कोणत्या राज्यात देशातील सर्वात मोठे चक्रव्यूह उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री डॅशबोर्ड नावाचा उपक्रम सुरू केला आहे? तर हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, बेंजामिन नेतान्याहू यांची कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर इस्रायल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, जागतिक सुनामी जागरूकता दिवस केव्हा साजरा करण्यात आला आहे? तर 5 नोव्हेंबरला या ठिकाणी जागतिक सुनामी जागरूकता दिवस साजरा करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, सर्वात लांब प्रवासी ट्रेन चालवून जागतिक विक्रम कोणी केला आहे? तर स्वित्झर्लंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सव कोठे आयोजित करण्यात आलं होतं? तर छत्तीसगड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं. व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, जवळच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा. या ठिकाणी शेवटी जाताना एवढंच बोलेल, या ठिकाणी सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून धन्यवाद.
तर विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या PDF तुम्हाला लगेच भेटून जाईल. या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा. ठीक आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा. तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल, सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल. ठीक आहे. आता भेटूया उद्या सकाळच्या 7 वाजताच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.